हे आहे जनार्दन स्वामींचं मंदिर कोपरगावमध्ये. ज्यांनी कोणी दर्शन घेतलं नसेल तर माझ्या व्हिडिओद्वारे करून घ्या. तर आज आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मॉर्निंगला मला वडे बनवायचे होते. वडे बनवले छानपैकी कुरकुरीत मस्त खूप छान लागते. फुल रेसिपी नक्की बघा. आदल्या रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता. त्यानंतर बटाटे उकडून घेतले. आता घ्यायचे आहे सोलून. तर आता इकडे मी कढई ठेवली. त्यामध्ये आता शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजायचे, त्याची टरफलं काढून घ्यायची आणि त्यामध्ये आता मिक्सरमध्ये आधी शेंगदाणे काढून घ्यायचे, नंतर मग हिरवी मिरची आणि मीठ टाकायचं. आता इकडे बटाटे सोलून झालेत आपले. शेंगदाणे पण भाजून झाले. आता शेंगदाणे काढून घेते मिक्सरमधून. त्यानंतर हिरवी मिरची काढून घेतली. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बटाटे टाकून चांगलं मॅश करून घ्यायचं. थोडं मीठ कमी होतं मग त्याच्यामुळे टाकलं मी. नंतर साबुदाणा घ्यायचा तुमच्या अंदाजे. सगळं व्यवस्थित मापात घेतलं तर वडे चांगले होतात आणि फुटत नाही. आता इकडे मी तयार करून घेते. तेल ठेवलं गरम करायला. आता छोटे छोटे असे बनवून घेतले. खूप छान होतात. नक्की तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून बघा. आता श्रद्धाला तर खूप आवडतात, पण आता ती नाही येते. छानपैकी असे दही बरोबर खायचे खूप छान लागतात. आता हे उपवासाचे आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर टाकली नाही. असं मध्ये केले तुम्ही खाण्यासाठी तर तेव्हा टाकू शकता जिरं कोथिंबीर. आता इकडे दूध ठेवलं तापायला. दूध झालं तापून. आता वडेसुद्धा झाले आपले. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मस्त का स्वस्त राहा.